कोण आहे हा विक्रमादित्य आणि मला का नाही आठवत? बाबा एक मिनिट हा, मी आलेच. बाबा तुम्ही खरंच नका ना एवढा त्रास करून देऊ स्वतःला. म्हणजे ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून बाबा तुम्ही थोडा वेळ आराम करता का? बाबा बाबा तुम्हाला अभिलाषाची सवय माहिती आहे ना, ती उगाचच पराचा कावळा करते. पण खरं तेच बोलते मी. बाबा हा बघा फोटो. हा आहे ना, हा विक्रमादित्य राजे शिर्के. अहो ह्यांनीच तुमच्या आजारपणात मदत केली. शक्य नाही. नंतर आम्हाला कळलं तुमचा आणि देवयानीचा बदला घेण्यासाठी त्याने हे सगळं नाटक केलं होतं. शाळेच्या जागी त्याला मॉल बांधायचा असणार आणि ती त्याला शक्य झालं नाही म्हणून त्याने असं केलंय. अय्या बाबा तुम्ही किती ग्रेट आहात. अहो जे आम्हाला कळलं नाही ते तुमच्या इतकं पटकन लक्षात आलं. बरं आता नंतर गंमत बघा. हा हे सगळं प्रकरण संपलं असं आम्हाला वाटत असताना राजे शिर्के पुन्हा लग्नाची बोलणी करायला आले. हे जरा विचित्रच वाटतं ना बाबा, हो ना? मी इथं नसताना जे घडलं आणि तू मला सांगितलंस, बरं केलंस. पण जे घडलं ते घडवण्यासाठी राजे शिर्केच कारणीभूत आहेत याबद्दल माझी खात्री पटली आहे. कुठलीही महत्वाची घटना आता माझ्या आठवणीतून सुटणार नाही. माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन राजे शिर्केने इथपर्यंत मजल मारली. पण तुम्ही सगळे कसे फसलात? दादू पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. असं तुला वाटतंय? हे लग्न सुद्धा त्यांनी केलेल्या प्रेमासारखंच एक नाटक आहे आणि म्हणून मी हे लग्न होऊ देणार नाही. कदापि नाही. दादू चुप! मी विक्रमशीच लग्न करणार. हे लग्न तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आणि नील भैया एकत्र आम्हाला आशीर्वाद द्याल. हाच तो गुलाब नीलने पहिल्या रात्री मला दिलेला. खरं तर दुसऱ्यांदा आयुष्यात आलेली पहिली रात्र, पण नीलने ती रात्र नव्याने साजरी केली. काय झालं राजाने? खरं तर तुला आज खुश असायला हवा.
तुझ्या आयुष्यात आले आणि तुझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. माझ्यामुळे तुला खूप दुःख झालं. तुझी माणसं तुला दुरावली आणि तुझा महल सोडून तुला इथे यावं लागलं. तू का असा विचार करतेस रागिणी? हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे. जे काही झाले ते आमच्यामुळेच झाले. आम्ही नाही सहन करू शकलो तुझा अपमान. रागिणी, तुझी काहीही चूक नसताना तू निमूटपणे सगळं सहन करत होतीस. त्यांना नको तितका मान देत होतीस, पण आता नाही राहिलं. आता नाही. हे बघ, हे सगळं सहन करण्याची शक्ती तुझ्यामध्ये असेल, पण आमची सहनशक्ती संपली आहे. आमच्या बायकोचा अपमान आम्ही नाही सहन करू शकत. पण या सगळ्या गोष्टीत तू तुझ्या घरच्यांना दुखावलंय. त्यात तुझी आई, तुझे भाऊ, तुझी बहिणी. जर का रागिणी त्यांना आमच्या सुखाची पर्वा नसेल तर रागिणी, प्लीज प्लीज विसर नाही हे सगळं. सोडून दे. हे बघ, आज खऱ्या अर्थानं आपली पहिली रात्र आहे. मनावर कसलंही दडपण नाही आहे. अशी ही रात्र तू एन्जॉय नाही करणार? रागिणी, कम ऑन, सेलिब्रेट. कम ऑन, स्माइल, स्माइल. ओके, for you. दादू, दादू, आजपर्यंत मी नेहमीच तुमचं ऐकत आली. तुमचेच संस्कार आहेत माझ्या. मलाही माहिती आहे ह्या लग्नामागे राजे शिर्क्यांचा नक्कीच काहीतरी हेतू आहे. पण दादू, तुम्हीच म्हणता तसं प्रेमाने कोणाचंही मन जिंकता येतं. मग या लग्नासाठी तुमचा विरोध का? दादू, तुमचा तुमच्या देवावर विश्वास नाहीये? तुझ्यावर आहे, पण त्या माणसांवर नाहीये. ती माणसं माणसं नाहीत, पशु आहेत, पशु. स्वतःच्या स्वार्थासाठी आत्ता ते तुझ्याशी लग्न करतील आणि नंतर तुला गटारातही फेकून देतील. ती माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात, म्हणून त्यांना विसरणं हे तुझ्या फायद्याचं आहे. दादू, तुमचं सगळं बोलणं मान्य आहे मला, पण तुमचा हा निर्णय मला मान्य नाही. आज पहिल्यांदा तुमच्या विरोधात बोलते मी. तू कुणाशी आणि काय बोलतेस कळतंय तुला? हो काका, मी बरोबर बोलते. काका, माझा कुणालाही दुखवण्याचा हेतू नाही. तुम्ही तुमच्यासाठी बरोबर आहात, मी माझ्यासाठी बरोबर आहे. नाही देव, यावेळेस तू बरोबर नाहीयेस आणि हे तुलाही माहिती आहे. काका, एक सांगू, कुणीही मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला ना, तरीही माझा निर्णय मी बदलणार नाही.
मी विक्रमशीच लग्न करणार. कुणीही कितीही विरोध केला तरी. देऊ ऐकलत बाबा ती काय म्हणाली? याचा शेवट काय होणार आहे देवच जाणे. त्याचा शेवट माझ्या मताप्रमाणेच होणार. हे लग्न होणार नाही. उभ्या का हे सांगायचं होतं. जी पण आम्ही सांगितलेलं तुम्हाला आवडणार नाही याची कल्पना आहे आम्हाला. मग बोलायची तसदी का घेत आहे? राहावलं नाही म्हणून. अर्धांगिनी आहोत ना तुमच्या. नका हो इतके निष्ठुरपणे वागू. इतके अमानुषपणे नका वागू. कुणाचा जीव घेण्या इतपत मजल गेली तुमची. नका हो. इतके निर्दयी नका हो. चुकलं असेल मणी भाऊजींचं. पण चूक माणसाच्या हातनच होते. आजपर्यंत सावलीसारखे तुमच्या पाठीशी उभे राहिलेत ते. किती विश्वासानं साथ सोबत दिली आहे त्यांनी तुम्हाला. आणि तुम्ही तर जीव घ्यायला निघाला. नका हो असे वागू. त्यांचं अख्खं कुटुंब उघड्यावर पडेल. नका कुणाची हाय घेऊ. हात जोडून विनंती करते तुम्हाला. थांबवा हे सगळं. झालं बोलून. आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं ते. निघा आता. तुम्हाला आम्ही निघायला सांगितलं. आमचं बोलणं अजून पुरतं संपलेलं नाहीये रणवीर राजे. तिथे फक्त हात जोडून विनंती करायला आलो नव्हतो. तुम्हाला वास्तवाची जाणीव करून द्यायलाही आलो होतो. इतकं सोपं नाहीये. पाप करून नामानिराळ होणं इतकं सोपं नाहीये. या जन्मी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त याच जन्मी घ्यावं लागतं. तुमच्या याच पापांचा परिणाम म्हणा आम्ही अजून आई नाही होऊ शकत. देऊ, प्रतीक्षा, काकू, तू इथे असोय? अगो बसा ना. बसा. अगं मी ऐकलं ते खरंय? हो खरंय. त्या दामूचं डोकं पिकं तर फिरलं नाही ना? लोक आपल्या पोरींची लग्न जमवण्यासाठी दुसऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवतात. आणि हा देऊचं जमलेलं लग्न मोडायला निघालंय. हे लग्न होऊच द्यायचं नाही असा त्यांचा ठाम निर्धार आहे. निर्धार कसला? दुसऱ्यांच्या भावनांची कदर असेल तर ना. माझं तर ठाम मत आहे बाबांचं चुकते. पण त्यांना समजवायला जायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा अडकवण्यासारखे. गोदा काकू तुमचं ऐकतील ते. तुम्ही त्यांना समजावा ना जरा. मला सांग, देवयानीला काय वाटतंय? विक्रमादित्याशी लग्न करायचं हा देऊचा निश्चय पक्का आहे. अहो असणारच. लग्नाची सगळी तयारी झाली आहे. सगळ्या लोकांनाही कळलंय. आता काय लग्न होणार नाही म्हणून त्यांना सांगायचं? कसं वाटतं ते तुम्हीच सांगा. काकू खरं सांगू, आधी माझाही या लग्नाला विरोध होता. पण देवनी मला समजावल्यावर आणि तिचा निश्चय पाहिल्यावर मी तयार झाले. पण आता आज जेव्हा बाबा या लग्नाला एवढा विरोध करतायत तेव्हा असंही मनात येतं की
या निर्णयामागे त्यांचा काहीतरी विचार असेलच ना. बाबांचा ना प्रॉब्लेमच आहे. अहो, आपण काय केल्यावर आपला राजेश शिर्केंबरोबर वाद होईल याचाच ते जास्त विचार करत असतात. अभिलाषा, जरा गप्प बसशील? मला थोडं बोलू दे. हे बघ प्रतीक्षा, माझं म्हातारीच आहे. देवयानींना लग्न करायचं किंवा नाही हा निर्णय तुम्ही घेण्यापेक्षा देवयानीला काय वाटतंय, ती विक्रमादित्यांशीच लग्न का करायचं म्हणते हे समजून घ्या ना. दामी आणि तू परस्पर निर्णय घेणार असाल ना तर मला नाही ते पटणार. बरं झालं गोदा काकू तू आले. च्या घरात या लग्नाबद्दल मला काय वाटतं हे निदान तुला तरी जाणून घ्यावंसं वाटतंय. गोदा काकू, तू बोलशील का ग दादूंशी? ते तुझं ऐकतील. नाही, या विषयावर मी त्याच्याशी बोलणारच आहे. पण तू हे लक्षात ठेव की दाम्या काहीतरी विचार केल्याशिवाय असा निर्णय तडकाफडकी घेणार नाही. आणि त्याने काही निर्णय घेतला ना तरी तो तुझ्या भल्यासाठीच असणार. तरीही या विषयावर आपण एकत्र येऊन बोलावं असं मला वाटतं. काकू, अगं तूही आता दादूंसारखंच बोलायला लागली आहेस. अगं माझं बोलणं समजून घे. हे बघ, दाम्या शेवटी माणूसच आहे ना. त्याचा गैरसमज झाला असेल आणि त्याचा निर्णय चुकीचा आहे हे आपण त्याला पटवून दिलं ना तर तो कशाला विरोध करेल. तुम्हाला एकत्र बसून जो काय निर्णय घ्यायचा आहे ना तो तुम्ही घ्या. मी विक्रमशीच लग्न करणार या माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. कळत नाही त्या पोरीचं पुढे कसं होणार. ऐकलत ना देवयानी काय म्हणाली ते? आता तरी तिच्या मागे खंबीरपणे उभ्या राहा, नाहीतर ते राजे शिर्के काही गप्प बसणार नाहीत. काकू, कुणी काहीही म्हटलं ना तरी एक गोष्ट मी ठरवली. बाबा जो निर्णय देतील तो मला मान्य असणार आहे. करा, मान्य करा, नाहीतरी देशमुखांना स्वतःहून शहीद होण्याची सवयच लागलेली. देवा, अजून एक तिढा निर्माण झालाय. देव बाबांच्या शब्दाबाहेर नाही, पण तिचं विक्रमादित्यवर असलेलं प्रेम नाही म्हटलं तरी मन अस्वस्थ करून जातं. आई, इथेच तू? मला वाटलं झोपलीस. झोपते कुठली, झोप उडाली आहे माझी पार. मनात नुसतं विचारांचं काहूर उठलंय. आई, बाबांनी नकार दिल्यामुळे हे लग्न मोडलं तर राजे शिर्के हा अपमान आता सहन करणार नाही. आपण तू असा का विचार करतेस? कधी राजे शिर्के कसे आहेत हे तुलाही चांगलंच माहितीये. अपमानाचा बदला घेण्यासाठी ते वाटेल त्या थराला जातील आणि याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल. याचीच मला आता भीती वाटते. देवा, आता जे काही करशील ते चांगलंच कर. माझ्या देऊच्या आयुष्यात आता सगळं सुरळीत होऊ दे.